सांगते, कारण नाटिका सादर करायची होती पण त्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळं सादरीकरण थोडंसं 20-19 होईल, ते थोडं समजून घ्या. पण तुम्हाला अशी ग्वाही देतो की यानंतर जर अशी एखादी नाटिका या ठिकाणी जर सादर करण्याची आम्हाला संधी मिळाली तर याही पेक्षा चांगली सादर करू नक्कीच. भावांनो आणि बहिणींनो, मी रामी रमा, साहेबांची रामू आणि तुमची रमाई, माझं साहेब म्हणजे महान पंडित, माझं साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धांचा उपासक, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लावा तथा सागरासारखा खोल खोल बुद्धांशी लीन होणारा उपासक, दीन दुबळ्यांचा कैवारी, मनुस्मृतीचं दहन करणारा, नायकांचा महानायक, प्रज्ञावंत, निष्ठावंत, धगधगत्या विचारांचा महामेरू, सागरावानी ज्ञान आणि आभाळाव्या उंचीचा स्वतंत्रपणे चमकणाऱ्या प्रज्ञावंत सूर्य म्हणजे माझा साहेब. चंद्र आणि सूर्यांनी माझ्या साहेबांना पाहिलं आणि त्यांचं देखील डोळं दिपलं बघा. अशा प्रज्ञा सूर्याची रमाई म्हणजेच सूर्याची मी सावली. माझ्या आयुष्याची फार मोठी कहाणी आहे बघा. माझं गाव दापोड जवळ वननगाव. गावच्या खालच्या बाजूला महारवाडा, तिथं 5-50 घरं असतील बघा. माझ्या बाबाचं नाव भिकुजी म्हात्रे, माझ्या आईचं नाव रखमाबाई. माझ्या घरात माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन झालं. आता मात्र मी मोठी, माझा धाकटा भाऊ शंकर आणि धाकटी बहीण गौरा. माझा बा ओझी उचलण्याचं काम करायचा, डोक्यावर माशाची टोपली उचलायचा. माझी आई घरकाम करायची. आमच्या घरात मात्र 18 विश्व दारिद्र्य. 2 टाइमचं पोटभर जेवण बी आम्हाला कधी मिळेना. पण आम्हाला पोटभर जेवण मिळावं म्हणून माझं आई बाबा उपाशी राहायचं, पण आम्हाला जेवायला खायला द्यायचं. माझा बाबा माझी आई खूप कष्ट करायची. आम्हाला असं ओझं उचलण्याचं काम केल्यानं माझ्या बाबाच्या छातीत दुखायचं. छातीतलं दुखणं माझ्या आईला माझ्या बाबानं कधीच नाही सांगितलं. त्याचं दुखणं हळूहळू वाढत चाललं होतं, पण बानं मात्र हे दुखणं आईपासून कधीच लपून ठेवलं होतं. बाचं दुखणं हळूहळू वाढत चाललं होतं. माझ्या बाला खोकल्याची उबळ यायची. तुम्ही म्हणताना खोकल्याची जर उबळ आली तर 5-5 मिनिटं थांबत नव्हती बघा. आईला हे जेव्हा माहीत झालं तेव्हा आई फार या दुःखानं खचून गेली. माझ्या बाला टीबी झाला होता. माझ्या आईनं स्वतःच्या जीवाला घोर लावून घेतला बघा. माझी आई अस्वस्थ व्हायची आणि बाची काळजी करता करता हळूहळू माझ्या आईची तब्येत खालावत चालली होती. माझ्या आईची चिंता वाढत चालली होती. माझ्या आईला शेजारच्या मैनाबाई, विठाबाई समजवायला यायच्या, पण माझ्या आईची चिंता काही कमी होत नव्हती. माझ्या बाचा खोकला दिवस वाढतच चालला होता आणि बाची काळजी करता करता माझी आई सुद्धा आजारी पडत चालली होती. बाया शेजारच्या आया बाया तिला समजावून सांगायच्या, अगं रखमा, लेकरांचा विचार कर बाई, लेकरांचा विचार कर बाई. रोज तिला कोणी ना कोणी घरी भेटायला यायचं. घरी भेटायला आल्यावर समजा तिच्यासाठी काही ना काही खायला
आमची मात्र त्या काळात मजाच होती. हळूहळू माझ्या आईचं दुखणं वाढत चाललं होतं. आई संतुलनाला खेळली होती. आईला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. आईला बी खोकला लागायचा. आईची तब्येत हळूहळू खालावत चालली होती. आईचं जेवण तुटलं होतं. आईच्या रक्ताच्या उलट्या वाढत चालल्या होत्या. गौरा आणि शंकर आम्ही फार व्याकुळ झालो होतो. एका दिवशी बघा घरामध्ये लय गर्दी जमली. सगळ्या गावभर बातमी पसरली. गौरा आणि शंकर मी दरवाजाच्या बाजूला उभा होतो बघा. माझा बा इकडून तिकडे फिरायचा. माझ्या बाच्या डोळ्याला आसमानच्या धारा लागल्या होत्या बघा. आम्ही लेकरं सुद्धा रडायचो. माझ्या आईजवळ जायचं होतं आम्हाला कोणी बी माझ्या आईजवळ जाऊ देईना. पण एवढ्या माझ्या आईनं जोरानं हंबरडा फेडला. माझी आई म्हणाली, अरे माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्या रे. अरे माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्या रे. असं करता करता मी माझ्या आईजवळ गेलो. आईनं गौराच्या शंकरच्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या हातात गौराचा आणि शंकरचा हात दिला. आणि आई मला म्हणते कशी, बाई रमा तुझा इवलूसा जीव, तुझं खेळाचं वय ग पोरी, पण या लहान भावंडांची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवून चालली बघ रमा. जसं पोरी भावंडांना सांभाळशील तसंच या बापाला बी सांभाळशील पोरी. आईनं मला खुणावत होती. आईला बोलता येत नव्हतं. आईला माझ्या नीट बोलता येत नव्हतं. बोलता बोलता आईला ठसका लागला. आईनं पाणी मागितलं. महिनाबाईनं आईला पाणी आणून दिलं. पण आईला जर पाणी विकता आलं नाही. पाण्याचा घोट घ्यायला गेली तर आईला जोरानं ठसका लागला. आईला जोरानं ठसका लागला. आईला उलटी झाली रक्ताची. आणि आईनं गपकन डोळं मिटलं माझ्या. आईनं गपकन डोळं मिटलं माझ्या. ते कायमचंच. ते कधी डोळं न उघडण्यासाठी माझ्या आईनं कायमचं डोळं मिटलं. आम्ही पोरकं झालो. आम्ही पोरकं झालो. मी काय करावं. माझी आई म्हणाली, बाई या लेकरांना सांभाळ ग पोरी. लेकरांना सांभाळ. कुणाची मी आई एवढ्या लहान वयात अशा लेकरांना सोडून जाऊ नये बघा. कुणाची मी आई अशा लहान वयात लेकरांना सोडून जाऊ नये बघा. आई का सोडून गेली का आम्हाला. आई का सोडून गेली का आम्हाला. कुठे शोधू का आई तुला. कुठे शोधू का आई तुला. चारी दिशा आमच्यासाठी सुन्न झाल्या. आई कुठेही दिसना. आई कुठेही दिसना. माझ्या बाच्या डोळ्यात आम्ही कुठं बघून रडायचं. मेलेल्या आईकडे बघून रडावं की बाबाच्या गळ्यात पडून रडावं मला काही कळना. मला काही कळना. असं करता करता दिस जात होते. दिस जाता जाता बापाला अंधून धरलं. बापाला आता काम होत नव्हतं. मी इकडून इडुकलं लोकांचं काम करायची आणि भावंडाकडे लक्ष द्यायची. एका सांजेला मी भात आणि भाजी बनवली घरी बघा. शंकर काही जेवत नव्हता. मी शंकर जवळ जाऊन बसली तर शंकर मला म्हणाला, ताये आपली आई कुठं गेली ग. आपली आई कुठं गेली का ताये. मला आईची लय आठवण येते बघ. आता मी त्या एवढूशा लेकराला काय सांगावं बरं. मी त्या एवढूशा लेकराला काय सांगावं बरं की आई निघून गेली. ती आता कायमच्या प्रवासाला. आई निघून गेली. ती आता कायमच्या प्रवासाला. दिसत जात होती. हळूहळू दिसत जात होती. एवढ्यात एके दिवशी भल्या पाठी माझ्या बाबानं मला आवाज दिला, रमा रमा बेटा पोरी गौराला आणि शंकरला घेऊन इकडे ये बरं. आम्ही धावत धावत बाजवळ जाऊन बसलो. आम्ही धावत धावत बाजवळ जाऊन बसलो. बा म्हणतो
सोडून गेली आणि मी देखील आता तुला सोडून चाललो. मी देखील तुला आता सोडून चाललो. मला माफ कर पोरी, मला माफ कर पोरी. मी तुझ्यासाठी काय मी करू नाही शकलो. मी तुझ्यासाठी काय मी करू नाही शकलो. मी म्हणाली बघा बा, तुम्ही असं बोलू नका बा, तुम्ही असं बोलू नका. पण बस गौराच्या डोक्यावरून हात फिरवला, शंकरच्या डोक्यावरून हात फिरवला, पण माझ्या डोक्यावर बाचा हात पोचलाच नाही. बाचा हात खाली गळून पडला, बाचा हात खाली गळून पडला. चारी दिशा आमच्यासाठी सुंदर झाल्या. आम्ही निराधार झालो, आम्ही पोरकं झालो, आम्ही अनाथ झालो. मामानी आणि चुलत्यांनी आमचा विचार केला. माझा मामा बघा गोविंदपूरकर लय रडला बघा. मामानी आणि चुलत्यांनी शेवटी ठरवलं की आम्ही पोराचं काय करायचं. सगळी लोक बघा आमच्याकडेच पाहून रडायची. सगळी लोक आम्हाला लेकरांना पाहून रडायची. मी म्हणायची नका रडा बाबू, नका रडू. गौरा शंकरसाठी तरी तुम्ही नका रडू बाबा, नका रडू. बाबांनी, चुलत्यांनी आणि मामांनी ठरवलं की आम्हाला मुंबईला न्यायचं. मामा आम्हाला मुंबईला घेऊन निघाला. आम्ही मुंबईला गेलो. मामीनं आणि मामाने आम्हाला लय जीव लावला बघा. आम्ही भायखळ्याच्या खोलीमध्ये मामा सोबत राहायचो. मामा मामी आमची काळजी घ्यायची. पण सांच्याला मात्र आम्हाला आमच्या वननगावच्या खुराड्याचीच आठवण व्हायची बघा. आम्ही राहत असलो तिथं तरी आमची नजर मात्र आमच्या वननगावच्या खुराड्यातच जायचं. असं बघता बघता आम्ही आता 9 वर्षाची झाली. मामांनी माझ्यासाठी मुलगा बघणं सुरू केलं. लय मुलं बघायला यायची, पण कोणी लग्नाला तयार व्हायचं नाही. कारण या अनाथ पोरीशी कोण लगीन करील आता. आणि तिच्या गळ्यात 2 भावंडांचं लोळणं. आता काय करावं मामाला बी प्रश्न पडला. पण एके दिवशी भायखळ्याच्या साडीत राहणार बाबा रामजी सुभेदार यांना कोणीतरी सांगितलं असेल की रमा नावाची एक मुलगी आहे. तर मामा शोधत शोधत, मामा बरोबर शोधत शोधत बाबा रामजी सुभेदार आमच्या घरी आले. आणि घरी येऊन बसले. मी त्यांना पाणी दिलं. बाबा रामजी मला म्हणतात कसे, आमच्या देवाच्या शिक्षणात आडकाठी आणणार नाही अशी पोरगी आम्हाला हवी. बाबा रामदेव सुभेदारांनी मला विचारलं, बेटा तुझं नाव काय. मी म्हणलं माझं नाव रमा. आणि का कुणास ठाऊक जणू मला त्यावेळी रडूच कोसळलं. रामजी बाबा सुभेदारांनी माझ्या हातावर खडी साखरेची पोळ ठेवली आणि बाबा सुभेदार निघून गेले. दुसऱ्या दिवशी आमचं लगीन ठरलं. सारे लोक चर्चा करायची. आंबेडकरांचा पोरग 9वा वर्ग शिकलेलं आणि या अडाणी पोरीशी लग्न करतोय. हा जोडा काही शोभणार नाही बघा, शोभणार नाही. काय शोभणार नाही? कारण दलित अस्पृश्य समाजातील शिकलेल्या पहिल्या मुलाचा हा लग्न सोहळा होता. काय शोभणार नाही? आमचा लग्नाचा दिवस उजाडला. आमचं लग्न कुठं होतं बघा. आमचं लग्न होतं भायखळ्यातील भाजी मंडीत. आम्ही नवरा नवरदेव एकामेकासमोर उभं होतो. आणि उभं असताना मला जरा हुंक्यांचा आवाज आला. मी वर पाहिलं तर नवरदेवाचा चेहरा मला खिन्न दिसला, मला गंभीर दिसला. त्यांच्या गालावरून आसू वाहत होती. आणि त्यांचं रडणं पाहून मला देखील माझी आई आठवली. आज जर माझी आई असती तर माझ्या आईला किती अभिमान वाटला असता, माझ्या आईला किती आनंद झाला असता की इतकं शिकलेला जावई तिला मिळत आहे. माझ्या आईचा काळी सुभा एवढं झालं असतं बघा.
त्यांच्या डोळ्यातला अश्रू पाहून माझ्या डोळ्यात देखील अश्रू आले. मला देखील माझे भावंड आठवले आणि आम्ही दोघंही एकमेकांसमोर रडू लागलो. लग्नाच्या दिवशी समोर समोर रडणारे नवरी नवरदेव आम्ही पहिले असू. इतक्यात कोणीतरी आवाज दिला, ए बाजार भरायची वेळ झाली ना, लवकर लगीन आठवा. ठरलं. अक्षिदा पडल्या, आम्ही वरमाला घातल्या. क्षणातच मी रमाबाई आंबेडकर झाली आणि एवढ्यातच 35 ते 40 वयातली एक बाई समोर आली आणि तिनं आमच्यासाठी एक गाणं म्हणलं. ते गाणं मला लई आवडलं बघा, म्हणून ते माझ्या लक्षात राहिलं. रमा भिवाचं लगीन नाही दोघांना माऊली, रमाना थली करू झाली सूर्याची सावली, लाजली ही धरणी काळ काळाच रान, गोऱ्या गोऱ्या गालावर दोघांच्या पाणी वाहे गळागळ, अशा सूर्याच्या नावाचं कुंकू लावील रमान, कसा काळ ही लाजला माना टाकुनी गुमान. आता समजा बायका समोर आल्या आणि आम्हाला मला म्हणायला लागल्या, आता नाव घ्या ना. आता मी नाव काय घ्यायचं? नाव शिकवायला आई लागतं आणि मैत्रिणी लागतात. मला नाही ना मैत्रिणी. पण एखाद्या कोणत्या तरी लग्नात मी एक नाव ऐकलं होतं बघा, ते माझ्या लक्षात राहिलं. आंबेडकरांची वननकरणाची लेक चालली आंबेडकरांच्या घरात. वननकरणाची लेक चालली आंबेडकरांच्या घरात आणि भीमरावाचं नाव घेते आनंदाच्या भरात, आणि भीमरावाचं नाव घेते आनंदाच्या भरात. आमचं लगीन झालं. काळाला काय ठाऊक होतं, आता हे काळच नाही. मी घरात गेल्यावर जिजाबाईंची समधी कामं व्यवस्थित करायची. सगळेजण मला घरात रमा 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 करायचे. मला फार आनंद व्हायचा बघा. मला या ठिकाणी फार आनंद व्हायचा की प्रत्येकाला मला रमा 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 प्रेमाने आवाज देतात. असंच एका दिवशी आम्ही बसलो. तेवढ्यात कॉलेजातनं साहेब आले. साहेबांना मी पाणी दिलं. साहेब मला म्हणतात, कसे रामू आता तू शिकायला हवं. मी साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही शिकताय हे का पुरेसं नाही आपल्याला? मी शिकून काय फरक पडणार बरं? तर साहेब मला म्हणाले, रामू आपण म्हणतो ना की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच घराचा उद्धार करी, आणि तीच पाळणा धरणारी स्त्री जर शिकली तर जोगा कसा अचूक दिशेने जातो बघ. प्रत्येक स्त्रीला लिहायला वाचायला आलं पाहिजे. मला बी हे पटलं आणि मी शिकायला तयार झाले. पण बाबासाहेबांसमोर मी एक अट ठेवली बघा. साहेबांना म्हटलं, तुम्ही जर मला शिकवणार असाल तरच मी शिकेन. साहेबांनी हो म्हटलं. बाबासाहेब म्हणाले, का नाही रामू, मी तुला नक्की शिकवेल, मी जरूर शिकवेल तुला. ज्योतिबा फुलेंनी नाही का सावित्रीबाईंना शिकवले? ज्योतिबा फुले क्रांतिकारी होते. रमाई अडाणी होत्या, सावित्रीबाई अडाणी होत्या. पण सावित्रीबाईंना
ज्योतिबांनी कसे शिकवले? वखरलेल्या शेतात मातीवर काडीनं अक्षर गिरून ज्योतिबांनी रमाईला शिकवलं. मी सुद्धा तुला शिकवेन रामू. सावित्रीबाई अडाणी असून सुद्धा शिक्षित झाल्या. सावित्रीबाईंनी देशातील ताराबाई गिरे घडवल्या, ताराबाई शिंदे घडवल्या, देशातील पहिली मुख्याध्यापिका फातिमा शेख घडवल्या, महार मांगाचं दुखणं विषयावर टांगणाऱ्या मुमताज साळवी घडवल्या. सावित्रीबाईच्या शाळेतील ह्या सर्व स्त्रिया शिकलेल्या घडल्या. मी सुद्धा तुला शिकवेन. आणि लिहायला वाचायला शिकल्याने या क्रूर काळाला सुद्धा घाम फोडला. इतिहास साक्षी आहे, याला इतिहास साक्षी आहे. मातीतील अक्षरापुढे काळांच्या डोक्यावर विराजमान झालेली, हे लक्षात ठेव रामू. मी तुला शिकवेन, मी तुला शिकवेन रामू, मी तुला जरूर शिकवेन.